काल आपण बघितलेली होती की एक बातमी आलेली की डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या माध्यमातून इराण पर्यंत एक संदेश पोहोचवला होता, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की एक 15 पॉइंट प्लॅन असेल जो इराणनं ऍक्सेप्ट करायला पाहिजे. तो ऍक्सेप्ट केला तर आम्ही पुढच्या 30 दिवसांसाठी सर्व प्रकारे युद्ध थांबवू, सीज फायर करू. पण प्रत्यक्षात इराणने हा 15 पॉइंट प्लॅन पूर्णपणे रिजेक्ट केलाय. इराणच्या सार्वभौमत्वावर हा हल्ला आहे असं इराणचं म्हणणं आहे. इराणनं फक्त प्लॅन रिजेक्ट केला नाही, तर इराणनं म्हटलंय की आम्ही युद्ध कंटिन्यू करायला तयार आहोत. याशिवाय इराणचं पुढचं मत असं आहे की आम्हीच तुम्हाला 5 पॉईंटचा एक प्लॅन देतो. या पाचीच्या पाची डिमांड जर तुम्ही पूर्ण केल्या, म्हणजे अमेरिका इस्रायलनं, तर आम्ही हे युद्ध थांबवायला तयार आहोत असं इराणनं आता सांगितलंय. अमेरिकेला जी रिजिम चेंज इराणमध्ये एक्सपेक्टेड होती, ते म्हणत होते की इराणमधलं हे जे इस्लामिक रिजिम आहे ते संपवायला पाहिजे, इराणमधल्या लोकांनी सरकार घ्यायला पाहिजे. तो या त्यांच्या हल्ल्यांचा मूळ उद्देश होता. तो आता डोनाल्ड ट्रम्प विसरलेले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे आता हास्य विनोद करण्यापेक्षा जास्त काही हातात राहिलेलं नाही. आता काल तर त्यांनी एका मीटिंगमध्ये असं सांगितलं की मला इराणचा सुप्रीम लीडर होण्याची ऑफर काही लोकांनी दिलेली होती, पण मी ती नाकारली. आता या बोलण्याला काही अर्थ नाही. आंतरराष्ट्रीय राजकारणात काडीचीही किंमत नाही, पण ट्रम्प यांच्या हातात आता एवढंच शिल्लक राहिले. मग नक्की इराणनं त्यांना काय डिमांड्स लावल्या आणि त्यांची ऑफर कशी धुडकावली, हे सगळं बघूया या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. अमेरिकेनं ज्या 15 अटी घातलेल्या होत्या त्या इराणसाठी अत्यंत जाचक अशा अटी होत्या. त्या दिसायला जरी साध्या असल्या तरी त्यांचं असं म्हणणं होतं की इराणनं कोणत्याही प्रकारे युरेनियम एनरिचमेंट त्यांच्या भूमीवरती कधीच करायचं नाही. त्यांच्या ज्या फॉर्दो, नतांज, इस्फहान वगैरे ज्या फॅसिलिटीज आहेत, न्यूक्लिअर फॅसिलिटी, त्या पूर्णपणे डिस्मॅन्टल करायच्या आणि त्यानंतर दुसऱ्या देशांमध्ये जे न्यूक्लिअर प्रोग्राम असेल त्याच्या जीवावरती जगायचं किंवा त्याच्या जीवावरती सिव्हिलियन प्रोग्राम चालवायचा. त्यांचं असंही म्हणणं होतं की हॉर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे उघडी करायची आणि जगातल्या सर्व देशांच्यासाठी करायची. त्यांचं आणखी असं म्हणणं होतं की इराणचे जे प्रॉक्झी आहेत, जसं की हेजबुल्ला, हुती, हमास, यांना मदत करणं पूर्णपणे बंद करायचं, त्यांचं फंडिंग पूर्णपणे शून्य करायचं आणि त्यांना इथून पुढे कधीही मदत करायचं नाही. अर्थात या सगळ्या अटी इराणसाठी अत्यंत जाचक आहेत. इराणच्या सार्वभौमत्वावर हल्ला करणारा एक देश म्हणून जर स्वतःला जगायचं असेल तर त्या देशाला काहीतरी अधिकार स्वतः घ्यायला स्वतःची एक हिंमत पाहिजे किंवा स्वतःला काहीतरी अधिकार त्यांच्या जवळ पाहिजे. डोनाल्ड ट्रम्प हे अधिकारच घ्यायचा प्रयत्न करतायत आणि डोनाल्ड ट्रम्प या अटी कधी घालतायत? जेव्हा ते स्वतः हे युद्ध हरण्याच्या मार्गावर आहेत, जेव्हा ते स्वतः जगाला सगळ्या दिसतंय की पूर्णपणे या ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत इराण युद्धाच्या, त्यावेळेला ते इराणला अटी घालतायत. या अटी इराणनं मान्य करणं शक्यच नव्हतं. इराणसाठी या अटी म्हणजे त्यांचं सार्वभौमत्व तर जातच होतं, याशिवाय या युद्धामध्ये ते आपल्या शत्रूसमोर गुडघे टेकतायत असं दिसलं असतं. त्यामुळे इराणनं या अटी मान्य केलेल्या नाहीत. त्यांचं असं म्हणणं आहे की अमेरिकेवर तर आम्ही विश्वासच ठेवू शकत नाही. 30 दिवसांच्या सीज फायरमध्ये तुम्ही काय करणार आहात आणि काय नाही करणार हे आम्हाला माहिती नाही. 30 दिवसानंतर पुन्हा तुम्ही हल्ले चालू कराल. 30 दिवसांमध्ये तुम्ही सगळे तुमचे स्टॉक्स पाईल अप कराल. सगळं जे काय आता तुमची अडचण झालेली आहे हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमुळे, ती सगळी तुम्ही पूर्ण व्यवस्थित कराल आणि नंतर पुन्हा हल्ले कराल. हे सगळं शक्य आहे. त्यामुळे इराणनं पूर्णपणे अमेरिकेवरती विश्वास दाखवलेला नाही आणि सांगितलंय की आम्ही युद्ध कंटिन्यू करायला तयार आहोत. तुमच्यात दम असेल तर तुम्हीही कंटिन्यू करा. याशिवाय इराणनं, म्हणजे एक विजेता ज्याप्रमाणे अटी घालतो त्याप्रमाणे इराणनं आता अमेरिकेला काही अटी पाठवलेल्या आहेत. यामध्ये 5 डिमांड्स इराणनं केलेल्या आहेत. या 5ही डिमांड जर पूर्ण झाल्या तर आम्ही युद्ध थांबवू असं आता इराणचं म्हणणं आहे. यातली पहिली डिमांड आहे की इराणवरती जे हल्ले सध्या होत आहेत इस्रायलकडून आणि अमेरिकेकडून, दोघांच्याकडून देखील, हे हल्ले पूर्णपणे थांबले पाहिजेत. कोणताही हल्ला पुढच्या काही दिवसात इराणवरती होता कामा नये. मग तो इस्रायलकडून झाला तरीही चालणार नाही. म्हणजे दोन्हीकडून हल्ले थांबले पाहिजेत. दुसरी गोष्ट आहे की अमेरिकेनं आणि इस्रायलनं दोघांनी गॅरंटी द्यायला पाहिजे की पुढच्या भविष्य काळात इराणवरती कोणत्याही प्रकारे नवं युद्ध लादलं जाणार नाही किंवा नव्यानं हल्ल्यांची सुरुवात होणार नाही. कारण आता काही दिवसांसाठी हे सगळं मिटेल आणि पुन्हा नव्या युद्धाची सुरुवात होईल अशी गोष्ट देखील इराण ऍक्सेप्ट करायला तयार नाही. तिसरी गोष्ट म्हणजे हे जे युद्ध केलं गेलं हे एक प्रकारे मुद्दाम छेडलेलं आणि इराणचा सर्वनाश करण्यासाठी छेडलेलं युद्ध होतं असं समजून या युद्धामध्ये इराणचं जे काही नुकसान झालंय, जे काही जवळजवळ 1500 लोक या युद्धामध्ये मारले गेलेत आणि जे काही प्रत्यक्ष नुकसान झालंय, तिथलं इन्फ्रास्ट्रक्चरचं नुकसान झालंय, हे सगळं भरून काढण्यासाठी अमेरिकेनं इराणला रिपेरेशन्स दिलं पाहिजे, म्हणजे नुकसान भरपाई दिली पाहिजे असं इराणचं म्हणणं आहे. याशिवाय त्यांनी सांगितलंय की आमचे जे सहकारी आहेत त्या सहकाऱ्यांच्यावर जे हल्ले चालू आहेत तेही थांबवले पाहिजेत. आता इथं इराणचा एकच सहकारी अतिशय त्वेषाने या युद्धामध्ये लढतोय, तो म्हणजे हेजबुल्ला. हेजबुल्ला लेबनॉनमधून इस्रायलवरती अटॅक करण्याचा प्रयत्न करतो आणि इस्रायलनं देखील हेजबुल्लाच्या विरुद्ध युद्ध पुकारले. त्यामुळं
त्यांचं असं म्हणणं आहे की हिजबुल्लाच्या विरोधात जे युद्ध पुकारलंय ते देखील इथं थांबवलं पाहिजे. याशिवाय त्यांची शेवटची मागणी आहे की इराणचा जो कंट्रोल आहे हॉर्मुजवरती त्याला रिकग्निशन द्यावं, जगानं सगळ्या मान्य करावं की हॉर्मुजच्या सामुद्रधुनीवरती इराणचा पूर्णपणे हक्क आहे किंवा इराणचा पहिला हक्क आहे हे मान्य करावं. अशा 5 अटी इराणनं अमेरिकेला घातल्यात आणि अमेरिकेला सांगितलंय की या 5ही अटी तुम्हाला मान्य असतील तरच आम्ही हे युद्ध थांबवायला तयार आहोत, अन्यथा आम्ही हे युद्ध कंटिन्यू करू शकतो. यामध्ये एक विनोदाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानचे डिफेन्स मिनिस्टर ख्वाजा आसिफ यांनी एक जबरदस्त टोमणा डोनाल्ड ट्रम्प यांना मारला आहे. ते म्हणाले की आता सगळ्या युद्धाचा आणि जे काही चाललंय त्या सगळ्याचा रोख एकाच गोष्टीवरती आहे, हॉर्मुजची सामुद्रधुनी संपूर्ण जगासाठी ओपन करणे. त्यामध्ये ख्वाजा आसिफ असं म्हणाले की हॉर्मुजची सामुद्रधुनी ऑलरेडी संपूर्ण जगासाठी ओपन होती. मग तुम्ही युद्ध केलं कशासाठी आणि युद्ध करून पण शेवटी तुम्ही तेच अचीव करण्याचा प्रयत्न करताय, तर मग तुमच्या हातात काय आलं? प्रत्यक्षात पाकिस्तानच्या मिनिस्टरचं वाक्य असलं तरी या वाक्यामध्ये नक्कीच सेन्स आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी या गोष्टीचा पूर्ण विचार करायला पाहिजे. आणि म्हणूनच डोनाल्ड ट्रम्प यांचा आता युद्धामध्ये नक्की काय चाललंय आणि आपण जिंकलोय असं जाहीर करून जरी 20-25 दिवस झाले असले तरी प्रत्यक्ष अमेरिकेच्या हातात विजय पडलेला नाही. म्हणूनच ते NRCCचा एक डिनर प्रोग्राम होता, त्या कार्यक्रमात म्हणाले की मला इराणचा सुप्रीम लीडर होण्याची ऑफर होती पण मी त्यांना नाही म्हणून सांगितलं. आता यांना ऑफर कोण दिली आणि त्यांनी काय सांगितलं वगैरे हे सगळ्या थापाच असणार आहेत, पण तरी देखील ट्रम्प यांची सवय म्हणून या गोष्टीकडे आपण बघितलं पाहिजे. त्याने असंही सांगितलं की जगात इराणचा सुप्रीम लीडर होण्यापेक्षा अनेक जॉब अट्रॅक्टिव्ह आहेत, सगळ्यात शेवटचा अट्रॅक्टिव्ह जॉब म्हणजे इराणचा सुप्रीम लीडर होणे आणि जे कुणीही व्हायला तयार नाही असंही म्हणून त्यांनी इराणची थट्टा करण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्यक्षात संपूर्ण जगामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची थट्टा होती आहे हे तुम्हाला देखील माहित आहे. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. या संपूर्ण प्रकरणाबद्दल, इराणच्या या चिवट झुंजीबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.